कोल्हापूरच्या करवीर येथील श्री अंबाबाई मंदिरात नवरात्र उत्सवासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। भाविकांना देवीचं दर्शन कमी वेळेत आणि व्यवस्थित पद्धतीने करता यावं यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने मंदिरामध्ये विशेष दर्शन रांगा तयार केलेत। तसेच उंची पावसाचा परिणाम टाळण्यासाठी मंदिरात मंडप उभारण्यात आलाय। दरम्यान नवरात्रोत्सवाच्या काळात श्री अंबाबाई मंदिरात दररोज सरासरी 3 ते 4 लाख भाविक येतात। या काळात देवीची पालखी सोहळा, नगर प्रदक्षिणा, ललित पंचमीला टेमलाई देवीची भेट आणि धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम यासाठी मोठी गर्दी होते। यंदा 2 खासगी कंपन्यांची खास नियुक्ती करण्यात आली आहे, ज्या मंदिरातील गर्दीवर लक्ष ठेवतील आणि आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांना त्वरित सूचना देतील। यंत्रणेच्या माध्यमातून शहरातील वाहतुकीची माहिती, कोंडी झालेले रस्ते आणि पर्यायी मार्ग याबाबत पोलिसांना माहिती मिळणार आहे, ज्यामुळे गर्दी नियंत्रण आणि अपघात टाळणं शक्य होईल। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।